श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थांचे केवळ नाव घेतले की आधार मिळाल्यासारखे वाटते. स्वामींना मानणारे कोट्यवधी भाविक दररोज न चुकता त्यांचे नामस्मरण करत असतात. स्वामी नामामुळे एक वेगळी चैतन्य संचारते. प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळते. असे अनेक नानाविध अनुभव सांगणारे हजारो जण सापडतील. स्वामींच्या अनेक कथा या स्वामी भक्तांच्या स्वभावातून पुढे आलेल्या आहेत. त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते. नवा विश्वास निर्माण होतो. स्वामीवरील श्रद्धा आणखीन बळकट होते, असे अनेक जण सांगतात. मित्रांनो, स्वामी आपल्या भक्तांना एकटे पाडत नाहीत, अशी मान्यता आहे. अशीच एक घटना अक्कलकोटमध्ये घडली. नेमके काय घडले? भिवू नकोस मंत्र पुन्हा प्रत्ययाला कसा आला, जाणून घेऊयात या आजच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही स्वामी भक्त असाल किंवा तुमची स्वामींवर अतोनात श्रद्धा, विश्वास किंवा भक्ती असेल किंवा तुम्हाला स्वामींची प्रचिती आलेली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ अर्धवट न सोडता शेवटपर्यंत नक्की बघा व कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशी कमेंट्स नक्की करा. तर मित्रांनो, सुरुवात करूयात कथेला. महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याची मुलगी उपवर झाली होती, मात्र तिचा विवाह जमत नव्हता. श्रीमंता घरच्या मुलीला कशी मागणी घालायची या विचाराने अनेक जण त्यांना स्थळे सुचवत नव्हती. श्रीमंत स्थळे यायची, पण अफाट हुंडा मागितला जायचा. हुंडा देणे आणि घेणे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते. शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात. काही दिवसांनी सर्व प्रकारे योग्य स्थळ येऊन राधाचा विवाह निश्चित होतो. महारुद्ररावांना आनंद होतो. स्वामींच्या मठात जाऊन सहस्त्र भोजन घालण्याचा संकल्प ते करतात. स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात तेव्हा सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका अशी सूचना स्वामी त्यांना करतात. मात्र आनंदाच्या भरात महारुद्रराव स्वामी वचनाला फारसे महत्त्व देत नाहीत. सहस्त्र भोजनानंतर बाकीचे झोपतात. अरे झोपलात काय आहेस, चोर येऊन सर्व लुटून गेले आहे, असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात. महारुद्रराव पाहतात तर राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोर लंपास करतात. महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी, चोर आले तेव्हाच का नाही सांगितले? यावर स्वामी म्हणतात की अरे, आम्ही काय पहारेकरी आहोत का? आम्ही आधीच सांगितलेले होते, सावध राहा, सावधगिरी बाळगा म्हणून, पण तुम्ही गाफील राहिलात. महारुद्रराव स्वामींना शरण जातात. स्वामी म्हणतात की 5 चोर होते, शोध घ्या त्यांचा. महारुद्रराव आणि चोळप्पा विचार करतात. तेव्हाच ओळखताना स्वामी, ज्यांना विवेकाची प्रतिमूर्ती म्हणतात, ते फळसलगावचे भगवान देशपांडे यांची आठवण होते. महारुद्रराव आणि चोळप्पा त्यांच्याकडे जातात. देशपांडे मदत करायला तयारही होतात, परंतु माझा एक मित्र आहे, तो गावचा पाटील आहे, त्यांना मदतीला घेऊ शकतो, असे देशपांडे चोळप्पा आणि महारुद्रराव यांना सुचवतात. सर्वजण पाटलांकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात. पाटील चोरांच्या एका ठिकाणांची झडती घेतात. तिथे त्यांना 2 चोर सापडतात. शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्य तिघांना पकडण्यासाठी 2 चोरांना पाटील तयार करतात. ठरलेल्या ठिकाणी 3 चोर येतात आणि पकडले जातात. महारुद्ररावांना त्यांच्या सर्व वस्तू मिळतात. ते स्वामींकडे येऊन म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्ती का करतो? सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज? तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की स्वामी भक्तीने समाधान मिळते. आता मला जाणीव झाली की स्वामी भक्तीने आधारही मिळतो. कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होते तेव्हा सद्गुरूंचे नाव त्याला धीर देते. सद्गुरू माणसांचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करतात.
स्वामी स्मित हास्य करतात आणि म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे आणि सदैव राहील. तर मित्रांनो, स्वामींची अशीच भक्तिपूर्ण कथा आणि त्यांचे प्रेरणादायी उपदेश ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे काय होईल की रोजच्या रोज नवनवीन स्वामींचे उपदेश तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.